आता भारताची टीम जी फायनलला गेली आहे त्यांना अजिबीज बिचुकलेच्या मनापासून शुभेच्छा. पण त्या दिवशी जी साऊथ आफ्रिकेबरोबर जी मॅच हारली ती हारली नाही, हरवली गेली. कसं म्हणजे? जर त्या गौतम गंभीरनं वेळेत अजिबीज बिन चुकलेला जर घेतला असता टीम मध्ये कप्तान म्हणून, जिंकलो नसतो का? समजून घ्या, अजिबीज बिचुकले हा कोण साधा माणूस नव्हे. हा नुसता महाराष्ट्राचा नाही, अख्ख्या देशाचा मेगा स्टार आहे. उगाच का मला बोलवलं तिकडे बिग बॉसनं? तुम्हाला बोलवलं का? ऑल द पीपल्स ऑफ इंडिया दे नोज दॅट अजिबीज बिन चुकले इज द ओनली मॅन हु प्लेज रणजी ओनली इन गंजी. आणि मी त्या दिवशी साताऱ्यात रणजी खेळत होतो. एक मुंबईच्या फास्ट बॉलरला जो बॉल मारला तो नुसता स्टेडियमच्या बाहेर नाही, कुठे गेला माहितीये का तुम्हाला? तो पहिला टप्पा पडला मुंबईच्या वरळीत. त्याच दिवशी ठरवलं मुंबईतूनच निवडणूक लढवणार आणि जिंकणारी. आणि हे भारताचे प्लेयर त्या दिवशी त्या पाकिस्तानच्या उस्मान तारिकला घाबरत होते. का तर म्हणे तो येतो आणि असं थांबतो आणि टाकतो. अरे मग मला घ्या ना. तुम्हाला माहितीये का, मी रणजी खेळत असताना एकदा बॉलिंगला गेलो आणि तिकडे जाऊन असा थांबलो. त्या उस्मान तारिक सारखा जाऊन मी असं थांबलो. किती थांबलो माहितीये का तुम्हाला? अहो, तारीख बदलली, दुसऱ्या दिवशीपर्यंत असाच उभा होतो. म्हणून सांगतो, या फायनल मॅच साठी तरी मला घ्या. आणि अजून तुम्हाला सांगतो, जर का मी वर्ल्ड कप जिंकून आणला तर आज सगळ्यांना सांगतो, भारताच्या टीमची पहिली महिला कॅप्टन माझी सौभाग्यवती अंटार्क्टिका बिन चुकले होणार. होणार म्हणजे होणार. लिहून घ्या आज तुम्ही. आणि आता हा इंटरव्ह्यू बघून जर का कुठच्या ट्रोलरने मला ट्रोल केला त्याला घोडे लावणार. कळलं ना? कारण माझी बसायची स्टाईल बघा. ही स्टाईल कोणी कॉपी केली माहितीये का तुम्हाला? ही कॉपी केली अमिताभ बच्चनने फिल्म अग्निपथ मध्ये. हे असेच बसले ते. तो डायलॉग आहे ना त्यांचा, काय तो, आज मौत के साथ अपार्टमेंट है. ती स्टाईल माझी. पण मी त्यांना माफ केलं, कारण ते बी एबी मी बी एबी. आणि म्हणून हे सगळे राजकीय पक्ष इलेक्शन आलं की माझ्या मागे लागतात एबी फॉर्म भरायला. आणि मी नुसता बॅट्समॅनच नाही, मी विकेट कीपर पण आहे. आणि मी फास्ट बॉलिंग पण करतो. तर मी बाउंड्री लाईन वरून धावत येऊन स्पिन बॉल पण टाकतो. 2007च्या वर्ल्ड कपला त्या धोनीला मी सल्ला दिलेला. सल्ला दिला की तू आता कप्तान झालायस तर आता केस वाढव. आणि जेव्हा धोनी विकेट किपिंगला उभा असायचा तेव्हा त्याला कोण ओळखत नसायचं. ते त्यांना वाटायचं हा अजिबीज बिन चुकले उभा आहे मागे, म्हणून घाबरायचे आणि विकेट टाकायचे. ओ लाल मेरे, ओ लाल